एक 70-75 वर्षाची आजी पैशाचं गाठोडं घेऊन बँकेमध्ये गेली आणि साहेबांना म्हणे, साहेब हे पैसे एवढे बँकेत टाकावं माझे. साहेब म्हणले, किती? आजी म्हणली, 20 लाख. साहेब आश्चर्यचकित झालं, 20 लाख? वय वर्ष 80. म्हटली, मग? तो बोलतो, आजी एक विचारू का, एवढे पैसे आले कुठून? सांगा ना कुठून आले? आजी म्हटली, सांगू का साहेब, मी काय करते, पैजा लावते आणि पैजा जिंकते, याचे एवढे पैसे? म्हटले, हो. ती म्हटले, साहेब तुमच्यावर एक पैज लावू का? साहेब म्हटले, माझ्यावर? हा लावा. साहेबाला वाटलं आता पैसे कमवण्याचे चान्स आहे, लावा पैज. आजी म्हटली, साहेब तुमच्या डोक्यावरती जे केस आहेत ना, ते तुमचे ओरिजिनल केस नाहीत, तो तुम्ही विक घातलाय. साहेब म्हटला, नक्कीच आजी बहाणं गेलेली दिसते, माझे केस ओरिजिनल आहेत आणि आजी म्हणते की हा विक घातलेला आहे. साहेब म्हटले, आजी कितीची पैन? आजी म्हटली, 1 लाख रुपयाची पैन लावते. साहेब म्हटला, काय हरकत नाही, 1 लाख रुपयाची पैन लागली. आजी म्हटली, पण साहेब विषय 1 लाख रुपयाचा आहे, मी उद्या शहरातील नामांकित वकिलाला घेऊन तुमच्यापाशी येणार सकाळी 10 वाजता आणि तुमचे केस ओरिजिनल आहेत का तो विक आहे, डुप्लिकेट आहेत, हे मी पाहणार. साहेब म्हटला, काहीच अडचण नाही, तुम्ही या 10 वाजता. साहेबाला रात्रभर झोप नाही मारत, उद्या 1 लाख रुपये मिळणार, केस तर ओरिजिनल होते साहेबाचे. सकाळी 10 वाजता आजी शहरातील नामांकित वकिलाला घेऊन बँकेत आली. बँकेत आल्यावर वकील एका साईडला उभा राहिले. आजी म्हटली, बघा मॅनेजर साहेब, काल आपलं असं ठरलं होतं की तुमच्या डोक्यावरचे केस हे डुप्लिकेट आहेत म्हणून मी म्हटलं. तो म्हटला, आजी केस ओरिजिनल आहे. आजी म्हटली, पण ऐका, हे वकील आहे तिथं, मला तुमचे केस ओढून पाहू द्या. तो म्हटला, बिंदास ओढा, लाख रुपयाचा प्रश्न होता ना. मग आजी केबिन मध्ये गेली, वकील बाजूला उभं होतं, आजीने साहेबाचे केस असे धरले ना, असे वडायला सुरुवात केली. जसं केस वडायला सुरुवात केली तसं वकिलाने धडा 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 भिंतीला डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली. ते मॅनेजर म्हणला, आजी वकिलाला काय झालं? आजी म्हणली, मी काल वकिलाबरोबर 4 लाखाची पैज लावली होती की उद्या सकाळी 10 वाजता बँकेत जाऊन साहेबाचे केसच उकाडणार. आता ते त्याच्यासाठी म्हणजे डोकं आपटून घेते, त्यातलेच 1 लाख तुम्हाला द्यायचे. महिलांचा नाद करायचा नाही महाराज.